मुंबई गोवा महामार्गावर मध्यरात्री 2च्या सुमारास महाडजवळ 22 प्रवासी घेऊन धावणाऱ्या बसने अचानक पेट घेतला। पण रत्नागिरीतल्या आर्यन भाटकर आणि आकांक्षा ढवळ या 2 विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या प्रसंगधावनामुळे ड्रायव्हर आणि क्लीनरसह एकूण 22 जणांचे प्राण वाचले आहेत। 19 प्रवाशांना घेऊन ही बस रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने चालली होती। योगायोग असा की याच दिवशी आर्यनचा 19वा वाढदिवस होता आणि याच दिवशी त्याच्या हातातून 19 प्रवाशांना वाचवण्याचे कार्य घडले आहे। मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळ रत्नागिरीहून खाजगी बस जी सुटलेली होती ती बरोबर सावित्री नदीजवळ पुलाजवळ आल्यानंतर त्या बसने अचानक पेट घेतला आणि ही गोष्ट त्या बसमधील एका तरुणाच्या लक्षात आले आणि त्याच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे 19 प्रवासी आणि त्याचबरोबर ड्रायव्हर आणि क्लीनर यांचे प्राण वाचलेले आहेत। काल रात्रीच्या सुमारामध्ये ही घटना घडली होती आणि आपल्या रत्नागिरीचे दोघेजण तरुण आणि तरुणी या बसमधून प्रवास करत होते। मी आर्यन भाटकरशीच संवाद साधतोय। नेमकी काय घटना घडली होती आर्यन, तू सांगू शकशील का? तर बरोबर महाडला आपली गाडी आहे ना 1:30 ते 1:45च्या दरम्यान पोहोचलेली आणि टायर बर्निंगचा वास यायला लागलेला। तर मी एक दोनदा लक्ष दिला पण ड्रायव्हर बोलले की ठीक आहे, म्हणजे काय नॉर्मल आहे ते, कारण टायर बर्न होतो तेवढा पॅडल वगैरे ते बर्न होतात। आणि त्याच्यात 5-1 मिनिटाने मी उठायच्या तयारीत होतो कारण वास खूप यायला लागला त्याचा आणि डायरेक्ट टायरचा स्फोट झाला। तोपर्यंत ड्रायव्हरनी गाडी थांबवलीच नव्हती। स्फोट झाल्यानंतर ड्रायव्हरनी गाडी थांबवली आणि मग गाडी थांबवल्याच्या नंतर बाकी पॅसेंजर सगळे झोपलेले होते। मी एकटाच जागा होतो पूर्ण बसमध्ये, 19 पॅसेंजरमध्ये मी एकटाच जागा होतो। ड्रायव्हर आणि क्लीनर्स उतरून ते बघायला लागले। मला पण वाटले की साधा पंक्चर वगैरे काहीतरी असेल, मग म्हटलं की तिघच आहेत म्हणून मी हेल्प करायला म्हणून उतरलो खाली। बघितलं तर टायर म्हणजे बर्न व्हायला स्टार्ट झालेला। मग त्यांना म्हटले की पॅसेंजर्सना बाकी उतरूया का, तर ते बोलले की काय गरज नाही, कारण नॉर्मली टायर बर्न होतात ते आपण विझवूया, काय प्रॉब्लेम नाही येणार। मग मी पण म्हटलं की ठीक आहे म्हणून वाट बघू। तर 2 ते 5 मिनिटं गेली, आग विझत नव्हती पाण्याने वगैरे। म्हटलं की फायर एक्सटिंग्विशर काढा, तर त्यांच्याकडे तो होता पण त्यांना तो यूज करता येत नव्हता ड्रायव्हरला आणि क्लीनरला। मी HMचा स्टुडंट आहे, सो आम्हाला ते प्रॅक्टिकल्समध्ये वगैरे शिकवलं जातं की तो कसा यूज करायचा। तो मी घेतला यूज करायला, पण त्याचा जो नॉच असतो ना तो नॉचच तुटलेला होता, तो आपण स्प्रे करतो। मग त्याचा विषय कसा झाला, मग ते परत पाणी मारायला लागले आणि माती मारायला लागले। मग मी म्हटलं की जास्त वेळ गेला तर आता टायर ऑलरेडी बर्न पूर्ण व्हायला लागलाय, आग वरती जाऊ शकते, म्हणून मी आतमध्ये गेलो। ड्रायव्हर वगैरे बोलवते की नको म्हणून पॅसेंजर्स पॅनिक होतील। मी आतमध्ये गेलो, माझी बहीण पण शेवटी आतमध्ये होती ना, मी हिला बाहेर काढलं। बाकीच्या 5च्या पॅसेंजर्सना पण बोललो की बाहेर चला पटापट। एक अशी म्हातारी अशी वयस्कर आजोबा होते, त्यांना पण बाहेर काढलं आणि परत माझ्या लक्षात आलं की पुढच्या साईडला अजून पॅसेंजर झोपले आहेत। मग परत आतमध्ये गेलो आणि त्यांना उठवलं आणि माझं सामान तर सगळं राहिलं पॅसेंजर्सना बाहेर काढण्यात, ते सगळं बर्नच झालं। फक्त एक बॅग जी माझ्या हाताला लागली त्या दोरळ्यामध्ये ती मी फक्त काढली बस। बाकी मग बाहेर आल्यानंतर ड्रायव्हरना वगैरे बोललो की ॲटलिस्ट तुम्ही पोलिसना आणि फायर ब्रिगेडला कॉल करा की म्हणजे ती येतील हेल्पला। बट त्यांनी ते पण कष्ट नाही घेतलं नाही, ते पण मला माझ्या पर्सनल नंबरवरून त्यांना कॉल करावा लागला फायर ब्रिगेडला आणि पोलिसांना। मग एक अर्ध्या तासाने आले पोलीस फायर ब्रिगेड वगैरे आणि मग ते स्टॉप झाली फायर, पण तोपर्यंत एक 5 मिनिटात पूर्ण बस बर्न झाली होती। आर्यनच्या प्रसंगावधानामुळे 19 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत। आर्यनसोबत त्याची बहीण आकांक्षा देखील प्रवास करत होती। आपण तिच्याकडनं देखील जाणून घेऊया नेमकं रात्री काय घडलं ते। आकांक्षा, काय सांगशील? मी हे सगळं झालं म्हणजे स्टार्ट झालं तेव्हा मी झोपले होते, उठले तेव्हा सगळा गाडीत पूर्ण धूर होता आणि काहीच दिसत नव्हतं। पण दादा आला आणि त्याने सगळे पॅसेंजर्सना उठवलं, त्यांना बाहेर काढलं आणि खूप हेल्प केली सगळ्यांची। नंतर मग त्याने कॉल केला पोलिसांना, फायर ब्रिगेडला, आणि नंतर मग घरात सांगितलं। पण सगळे खूप घाबरले होते, म्हणजे ज्या बसमधून आपण ट्रॅव्हल करतो ती आपल्या समोर जळते हे बघून सगळे घाबरले होते। सो आपण म्हणजे पुढचं जर का उठलोच नसतं तर काय झालं असतं ते आम्ही असं इमॅजिनच नाही करू शकत। मग आम्हाला म्हणजे तेवढेच पटापट एक दादाला बॅग भेटली आमच्या हातात, ती म्हणजे फॉर्च्युनेटली ती लॅपटॉपचीच बॅग होती, ती मग त्याने काढली। पण बाकीचं पण आमचं सामान जे होतं, बाकी लोकांचं पण जे काय सामान होतं ते बर्न झालं सगळं। म्हणजे आम्हाला खूप कमी, म्हणजे आमची खूप सामान किमती सामान होतं, कॅश पण होती आमच्यासोबत, ती पण सगळी गेली। आम्हाला खूप सगळ्यांना लोकांना जे काय हातात जे काय मिळालं तेवढं ते घेऊन आले, पण सगळ्यांचं नुकसान खूप झालं। आर्यननी वेळीच जर प्रवाशांना बसमधून खालती उतरवलं नसतं तर मोठी दुर्घटना आज या मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा घडली असती। कॅमेरामॅन सचिन बोरकरसह हेमंत वंजू, रत्नागिरी खबरदार। आमच्या या व्हिडिओला नक्की लाईक करा,
रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मिळविण्यासाठी रत्नागिरी खबरदारचा यूट्यूब चॅनेल आजच सबस्क्राईब करा.